गुन्हेगाराची असणारी जी गुन्हे करण्याची जी प्रणाली आहे ती जर जनतेच्या समोर जर आपण मांडली तर तुम्हाला कॉन्फिडन्सनी सांगतो की जनता जागृत होते आणि त्या गुन्ह्याला बळी पडत नाही. म्हणजे एखादा असणारा गुन्हेगार कशा प्रकारे सायबर क्राईम करतोय, एखादा असणारा जो गुन्हेगार आहे तो कशा प्रकारे जनतेला फसवतोय, हे जर आपण जनतेच्या निदर्शनास आणून दिलं तर जनता फसत नाही, जनता जागृत होते आणि आपलं जवळपास 50% काम फक्त जनजागृतीनं होऊ शकतं, कम्युनिटी पोलिसिंगनं होऊ शकतं. विशेष म्हणजे आज असणारी जी परिस्थिती आहे तर ती सोशल मीडियाची परिस्थिती आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक असणारा व्यक्ती प्रत्येक व्यक्तीशी जुळलेला आहे. व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, अनेक प्रकारचे असणारे जे संसाधन आहे या संसाधनाद्वारे सर्वसामान्य असणाऱ्या जनतेची फसवणूक करण्याचा वेळोवेळी सायबर क्राईमच्या माध्यमातून लोक प्रयत्नशील असतात. आता हे असणारे जे गुन्हेगार लोक आहेत तर ते गुन्हेगार लोक काही बांगलादेशवरून काही पाकिस्तानवरून सुद्धा कार्यवाह्या करतात. जनता त्याचे असणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानामुळे त्याला बळी पडत असताना बहुतांशी आपल्याला दिसते. असे बरेच असणारे विविध प्रकार आहेत ज्याद्वारे लोकांची फसवणूक होत असताना दिसते. परंतु मला हे सांगायचंय की जर आपण लोकांची जनजागृती केली, कारण आपल्याला माहिती क्राईम कोणत्या प्रकारे होत असतो, मग तो ऑनलाईन क्राईम असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून क्राईम असेल किंवा अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्ष स्वरूपाचा क्राईम असेल, हा कसा होतो, तुमच्या घरामध्ये चोर नेमका कसा चोरी करतो, चोरी करण्याची त्याची प्रक्रिया कोणती आहे, हे जर आपण जनतेला समजून सांगितलं तर जनता जागृत होते आणि जवळपास आपण बहुतांशी 50% असणाऱ्या गुन्ह्यावर नियंत्रण आणू शकतो. माझा असणारा एक मित्र आहे, त्या मित्राचा 4-5 दिवसापूर्वी मला फोन आला. फोन संध्याकाळी 2च्या दरम्यान आला आणि त्यांनी मला फोनद्वारे सांगितलं की माझ्या घरी चोरी झालेली आहे साहेब. त्याला सांगितलं घाबरू नकोस, मी प्रत्यक्ष माझ्या गाडीसोबत तुझ्या घरी येतो, पण मला येण्यासाठी, आता तुझं गाव दूर आहे तर येण्यासाठी जवळपास अर्धा ते 1 तास लागेल. त्यासाठी मी तुला अतिशय सुंदर असणारं एक महत्त्वाचं सजेशन देतो, ते सजेशन तू ऐक. तुला काय करायचंय, तिथं जनजागृती करायची आहे, लोकांना जागं करायचंय, लोकांना उठवायचंय. कारण चोर ज्या अर्थी तुझ्या घरी चोरी करू शकतो त्या अर्थी तात्काळ तू दुसऱ्या घरीही चोरी करू शकतो, तिसऱ्या घरीही तू चोरी करू शकतो. कारण तो ज्या अर्थी आलाय तो फक्त तुझ्या घरी चोरी करण्यासाठी आलेला नाहीये, त्यांनी आणखी 2-3 घर सुद्धा हेरून ठेवलेले आहेत. त्यांना तू जागं कर आणि गावात वातावरण कर. कारण पोलिसाला माहित असतं की चोर ज्यावेळेस रात्री येतो त्यावेळेस फक्त एका घरी चोरी करत नाहीत, तर तो एका घरी चोरी केली का दुसऱ्या घरी, तिसऱ्या घरी अशी चोरी करत असतो. पण आपण जर जनजागृती केली, जर आपण जर तिथं लोकांना जर ही माहिती सांगितली तर लोक जागे होतात. लोक जागे झाल्यानंतर तिथं वातावरण होतं आणि त्या ठिकाणी इतर असणाऱ्या चोऱ्या सुद्धा व्हायच्या टाळल्या जातात. म्हणजे आपण लोकांना जनजागृती करणं आज स्थितीला अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. तसे मी 2 असणारे प्रयोग तुमच्या समोर सांगतो. पाठीमागं आमच्या असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये एक नरसिंह मंदिर आहे आणि त्या नरसिंह मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी यात्रा असते. यात्रेच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह असतो आणि भव्य दिव्य स्वरूपानं तो अखंड हरिनाम सप्ताह होतो. अखंड हरिनाम सप्ताहाच्या शेवटी म्हणजे नरसिंह भगवंताची असणारी जयंती असते आणि त्या जयंतीच्या दिवशी प्रचंड गर्दी होत असते. 20-25 गावामधून सगळे लोक तिथं येत असतात. त्या काळामध्ये नरसिंह जन्म झाल्यानंतर एक पालखी निघत असते. ती असणारी पालखी 20 मिनिट त्या असणाऱ्या मंदिराला प्रदक्षिणा करत असते. त्या पालखीच्या दर्शनासाठी लोकांची झुंबड अशी पडते आणि त्या काळात प्रत्येक वर्षी 5-10 चोऱ्या होतात. आणि ह्या वर्षी आम्ही ठरवलं की 100% ह्या वर्षी एक सुद्धा चोरी होऊ द्यायची नाही. ही असणारी जी प्रक्रिया आहे याची माहिती आम्ही प्रभारी अधिकारी साहेबांना सांगितली. आमचे असणारे प्रभारी अधिकारी अत्यंत एक प्रामाणिक असणारे व्यक्तिमत्व म्हणजे महाजन साहेब. आणि याविषयी आम्हाला आता उपाययोजना राबवायची. ही उपाययोजना राबवण्यासाठी आम्ही 4 ते 5 दिवसापासूनच जनजागृती करायला सुरुवात केली की प्रत्येक वर्षी या ठिकाणी अशा प्रकारे चोऱ्या होत असतात, ह्या वर्षी एकही चोरी होणार नाही याची दक्षता घ्यायची. 5 ते 6 दिवसापूर्वीच आम्ही ही जनजागृती करायला सुरुवात केली
आणि सर्वात शेवटचा असणारा जो दिवस आहे की ज्या दिवशी 10 ते 5 चोऱ्या होत असतात, त्या दिवशी जनतेला अत्यंत सुंदर प्रकारे मार्गदर्शन केलं. तुमचे दागिने सांभाळा, तुमच्या वस्तू सांभाळा, तुमच्या वरच्या खिशामध्ये मोबाईल ठेवू नका, खालच्या खिशामध्ये मोबाईल ठेवा, तुमचं असणारं जे पाकिट आहे ते व्यवस्थितरित्या ठेवा, ती सुद्धा सांभाळा, तुमचे असणारे लेकरं सुद्धा सांभाळा. आणि महत्त्वाची गोष्ट, या ठिकाणी 25 ते 30 चोर आलेले आहेत. त्यामध्ये काही लहान मुलं आहेत, त्यामध्ये काही महिला आहेत आणि 100% ती तुमची चोरी करणार आहेत. म्हणून स्वतःच्या वस्तूची स्वतः काळजी घ्या. त्यावेळेस प्रत्यक्ष अलाउसिंग करण्यासाठी माझ्याकडं मी माईक घेतला आणि त्या माईकवरून प्रत्येक वेळी अलाउसिंग करत राहिलो. विशेष म्हणजे त्या 20 ते 25 जो मिनिटाचा कालावधी येतो प्रदक्षिणाचा, त्या काळामध्ये की 50 ते 60 असणारे या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला आलेले आहेत. त्यापैकी 20 ते 25 असणारे जे पोलीस आहेत तर ते साध्या ड्रेसमध्ये पालखीसोबत फिरत आहेत. आणि जवळपास या ठिकाणी CCTV कॅमेरे सुद्धा बसवलेले आहेत. त्याद्वारेही या ठिकाणी पोलिसांची चांगल्या प्रकारे नजर आहे. मंदिराच्या वर सुद्धा काही पोलीस आहेत, त्यांच्याकडे सुद्धा काही दुर्बिणी आहेत. त्या दुर्बिणीद्वारे सुद्धा पोलिसाची नजर आहे. अरे तबका तो धरा, त्याला पकडा, त्याला तबका तो धरा, त्याला घ्या, त्याला बाजूला न्या, त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक करा. 1 चोर पकडला, 2 चोर पकडले. अरे लक्ष द्या. पूर्णतः अत्यंत चांगल्या प्रकारे अशा प्रकारे योजना राबवली. अरे तो पहा पांढऱ्या शर्टवाला, तो पहा तो चोर, धरा, त्याला हा धरलं, त्याला बाजूला घ्या आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जा. अशा प्रकारे योजना राबवली. चोराच्या मनात चांदणं असतं, चोराच्या मनात भीती निर्माण झाली. पोलिसाची असणारी जी दक्षता आहे ती चोरांना दिसून आली. आणि अक्षरशः प्रत्येक वर्षी ज्या ठिकाणी 8-9 चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी एक सुद्धा चोरी झाली नाही. पोलिसाचं काम पाहून जनतेला सुद्धा प्रचंड अशा प्रकारचं समाधान वाटलं. याचं कारण फक्त आणि फक्त जनतेमध्ये केलेली जनजागृती. पाठीमागं माझ्याकडे एक सायबर क्राईमवाला तक्रार आला होता. तो सायबर क्राईमची तक्रार घेऊन माझ्याकडे आला. त्याची असणारी जी कशा प्रकारे सायबर क्राईमद्वारे फसवणूक झालेली आहे याची असणारी विस्तृत माहिती मी घेतली आणि तीच माहिती मी माझ्या फेसबुकवर विस्तृत आणि अत्यंत सुंदर पद्धतीनं मांडून लोकांना सांगितलं की अशा प्रकारे सायबर क्राईमच्या द्वारे फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला जर अशा प्रकारे फसवणुकीच्या संदर्भात फोन आला तर जागे राहा, सावध राहा, त्याला रिस्पॉन्स देऊ नका. अक्षरशः तो व्हिडिओ एवढा चालला, जवळपास 15 ते 16 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. आज सध्या सुद्धा तो फेसबुकवर आहे. हजारो लोकांचे असणारे पैसे आणि फसवणूक त्या व्हिडिओद्वारे वाचली. आणि प्रत्यक्ष लोकांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा धन्यवाद साहेब, तुमच्यामुळे आमची फसवणूक होता वाचली, असं प्रत्यक्ष लोकांनी त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे. त्या व्हिडिओमुळं अनंत लोकांपर्यंत माझा संपर्क झाला. लोकांनी मला बरेच फोन केले. मी अभिमानानं सांगत नाही, पण प्रत्यक्ष जवळपास लोकांचे करोडो रुपये जिथं फसवणूक होणार होती ती वाचली गेली. काही लोक तर आत्महत्याकडे प्रवृत्त झाले अक्षरशः, काय सांगा. पण योग्य मार्गदर्शन केल्यानं त्यांना एक प्रकारे धीर आला. चला काही होत नाही, पोलीस आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हे सगळं का घडलं? हे जनजागृतीमुळे घडलं. आणि आज स्थितीला येणाऱ्या काळामध्ये सर्वात जास्त असणारे जे क्राईम आहेत, गुन्हे आहेत, ते बहुतांशी मोबाईलच्या माध्यमातून होणार आहेत, लॅपटॉपच्या माध्यमातून होणार आहेत, टॅबच्या माध्यमातून होणार आहेत. बहुतांशी असणारे जे गुन्हेगार आहेत ते ऑनलाईनच्या माध्यमातून कशी फसवणूक करता येईल याकडे वळलेले आहेत. म्हणून पोलिसांना सुद्धा त्या दिशेकडे लक्ष देणं आवश्यक आहे. लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे. लोक सावध झाले की गुन्ह्यावर नियंत्रण येणार म्हणजे येणार. कारण मी कॉन्फिडन्सली सांगतो, कोणत्याही व्यक्तीची फसवणूक कधी होते तर फक्त आणि फक्त त्याच्या अज्ञानाचा फायदा घेऊन फसवणूक होत असते. एकदा का त्या व्यक्तीला त्या वस्तूचं किंवा त्या असणाऱ्या विषयाचं ज्ञान झालं का बस त्या विषयामध्ये त्या व्यक्तीची कोणीच फसवणूक करू शकत नाही. म्हणून लोकांना त्याचं ज्ञान करून देणं आवश्यक आहे. आणि ते पोलिसाला प्रत्यक्ष दिसतं म्हणून पोलिसांना ते सांगायला पाहिजे, जनजागृती करायला पाहिजे. मी तुम्हाला कॉन्फिडन्सने सांगतो, आपण जर जनजागृती केली तर अनंत असणाऱ्या गुन्ह्यावर आपण नियंत्रण मिळवू शकतो. पोलिसाची असणारी जी प्रतिमा आहे ती जनमानसासमोर आपण चांगल्या प्रकारे उज्ज्वल करू शकतो. आणि पोलिसांचं सर्वात महत्त्वाचं कर्तव्यच हे की लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या अंतःकरणामध्ये पोलिसाविषयी एक चांगल्या प्रकारची प्रतिमा, एक उजळ असणारी प्रतिमा निर्माण करणं. यासाठी पोलिसांनी प्रत्येक वेळी प्रयत्नशील असायला हवं. कारण आपण जनतेचे रक्षक आहोत, जनतेचे सेवक आहोत.